शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। भिंगारमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुप तर्फे गुरु तेज बहादूरजींच्या 350व्या बलिदान स्मृती दिनानिमित्त विशेष उपक्रमांनी अभिवादन करण्यात आलं। गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये वृक्षारोपण आणि गुरुद्वारा परिसरात स्वच्छ मोहीम या दोन उपक्रमांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली। प्रज्योत सिंग सांगू आणि प्रशांत चोपडा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। तर प्रज्योत सिंग सांगू यांनी सांगितलं, गुरुजींचं बलिदान म्हणजे मानवतेसाठी उभे राहण्याचं धैर्य आणि हेच धैर्य आम्ही वृक्षारोपण व स्वच्छता मोहिमेद्वारे पुढे नेत आहोत। अहिल्यानगर मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतील तब्बल 25 लाखांचा अपहाराचा गंभीर आरोप। दिवाळी बोनसच्या आडून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप। सरळ समितीच्या सचिवांवर गेटमन सुलक्षण मेहत्रे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारातून बेकायदेशीरपणे 15 दिवसांची कपात करण्यात आली। वैद्यकीय मदत या नावाखाली ही रक्कम गोळा झाली। हीच रक्कम सचिवांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करून नंतर रोकड स्वरूपात परत सचिवांकडे घेतली गेली। समितीत या व्यवहाराची जोरदार चर्चा आहे। मेहत्रे यांचा आरोप आहे की मागील वर्षीही हाच प्रकार झाला होता। पगार कपात होऊन निवडक खात्यात जमा आणि पैसे सचिवांकडे, पुरावेही नष्ट होऊ नये म्हणून त्यांनी सर्व मूळ कागदपत्रे तातडीने जप्त करण्याची मागणी केली। याशिवाय पीएफ मधील अनियमिततेचीही तक्रार आणि अजामीनपत्र गुन्हा असूनही कारवाई न झाल्याचा आरोप। अहिल्यानगर मध्ये आता या प्रकरणावर मोठी चर्चा सुरू आहे। न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाचा कबड्डी संघ राज्यस्तरीय शालेय स्पर्धा रौप्य पदकाचा मान। 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या गटात या संघाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागावर दमदार विजय मिळवत फायनल मध्ये प्रवेश केला। अमरावती विभागाविरुद्धचा सामना अत्यंत चुरशीचा होता। उत्तम खेळ करूनही संघाला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं। स्पर्धेचा खास मुद्दा म्हणजे सागर एडके, शुभम गोरडे आणि सुमित देसाई या तिघांची हरियाणा येथील होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड। यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। वाशिम येथे 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान ही राज्यस्तरीय स्पर्धा झाली। या यशानंतर संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य आणि सर्व शिक्षकांनी संघाचं अभिनंदन करून खेळाडूंचा गौरव केला। नगर तालुक्यातील नेप्ती पंचक्रोशीतील भक्तांच्या अक्षरशः श्रद्धास्थान असलेले श्री वेताळ बाबा महाराजांच्या भंडाऱ्याचा उत्सव यंदाही अत्यंत भक्तिभावात पार पडला। श्री वेताळ बाबा मित्रमंडळ आणि द किंग ग्रुपच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित हा भव्य सोहळा यंदा 9व्या वर्षी पदार्पण करत आहे, अशी माहिती रामदास फुले यांनी दिली। वेताळ बाबांना 108 भोग प्रसाद दाखवण्यात आला, तर परिसरात धार्मिक उत्साह, भक्तिगीते आणि ढोल ताशांच्या गजराने वातावरण दुमदुमलं होतं। हजारो भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। नेप्तीची खास आमटी भाकरी, भात, शिरा आणि बाजरीच्या भाकरीचा महाप्रसाद भाविकांसाठी आजही पर्वणीच ठरला। दूरदूरच्या गावातून आलेल्या भक्तांनीही या परंपरेचा आनंद लुटला। अहिल्यानगर शहरातील अनेक वर्षापासून घरकुलापासून वंचित असलेल्या गोरगरिबांच्या निवाऱ्याच्या न्यायासाठी रिपब्लिक सेनेने आज भव्य वाजंत्री मोर्चा काढला। महापालिका प्रशासनाला जाग आणण्याच्या उद्देशाने काढलेल्या मोर्चात बेघर कुटुंबियाचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी केलं। त्यांच्यासोबत महेश भोसले, संजय टाकवाले, बाळासाहेब वाघमारे, विवेक विधाते, विकास रणदिवे तसेच महिला आघाडीच्या सुनीता शिंदे, नेहा जावळे, बेबीताई टकले, मंगल बरकाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। निवेदनात गंभीर आरोप करत सांगण्यात आले की गोरगरिबांना घर तर दूर राहण्यासाठी योग्य जागाही मिळत नाही। महापालिकेकडे वारुळचा मारुती आणि काटवण खंडोबा परिसरात मोठ्या प्रमाणात रिकामी जमीन असून त्या भूखंडावर घरकुले प्रकल्प उभारून बेघरांना निवारा द्यावा, अशी प्रमुख मागणी मोर्चातून करण्यात आली आहे।
शहराची खबर बातमीमध्ये इथेच थांबतो. मी पात्रा, न्यूज 24 सह्याद्री. या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.